गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर गाइस आजचा ब्लॉग आहे ना, मी इकडे खेत में चालू कर रहा है। तो आज आहे ना औषध सोडणार था, हे औषध सोडायचं होतं। काय नाम आहे, पॉसावेट DF सल्फर आहे 80% वालं। तर आपले आहे ना वाटाणा आहे इकडे, तो वाटाणा उबळू नाही म्हणून वाटाण्यासाठी ते औषध सोडायचं आहे। तर हे औषध कसं सोडते ते तुम्हाला दाखवतो। हे नाही आज टाकून देतो लगेच असं पांगतं सगळं डायरेक्ट। तर याने काय होतं, मर वगैरे होत नाही वाटाण्याची आणि ना वाटाणा उबळत नाही। तर गाईज आज काय ते उशीर झाला उठायला पण, आणि डायरेक्ट वावरातच ब्लॉग चालू केला नाही का म्हणलं आता आपला। तर आज आहे आपला डे 6। तर आज पण आपण ब्लॉगिंग करणार आहे डेली। आपल्याला 30 डे चॅलेंज कम्प्लीटच करायचं आहे, काही झालं तरी काय विषय नाही। बघा इकडे आपलं पाणी चाललेलं आहे, तर भरू आपण पाणी। झब्या बाई काय करते काय माहिती, झब्या बाई असं चाललाय भाऊ डायरेक्ट वाघावाने, नाद फोडा विषय नुसता। आता इकडे गेलेली लाईट बघा, आता इकडे आपली मोटर झालेली बंद। आता काय करायचं, असंच असतंय गाईज। आता परत एवढ्या लांब जायचं खाली तिकडं, डायरेक्ट तिकडे एवढं लांब आता परत खाली जायचं आणि परत मोटर चालू करायची। परत लाईट गेली का परत मोटर चालू करायला जायचं, लय अवघड आहे। तर गाईज आता आहे ना परत आहे ना मोटर चालू करून आली, परत लाईट गेलेली आहे। औषध सोडायच्या आधीच लाईट गेली। तुम्हीच सांगा अशा वेळेस काय कराय, तिकडं वावर असलं तिकडं कधीच लाईट नाही जात, एवढं लांब कायम पायी जावं लागत आहे, ते अवघड आहे गाईज। तर आता आपण पाणी भरत होतो, विषय असा झाला आहे की आपली फुटलेली पाईपलाईन ते टिकाऊ खोरबिरं घेऊन चाललेले खाली, कायम 7:30 आपल्या मागं। मला आता एवढं वैताग आलाय ना, मी अर्ध पाणी चाललं ते खाली मोटर बघायला गेलो, म्हणलं उलटी करावा त्याला भाऊ पाईपलाईन फुटली अख्खी, तुम्हाला सांगतो तो उकरावा लागेल बोलले, हाय झालाय नुसती 7:30 मागं। हे बघा गाईज इथे दिसतंय का, ते इथं पाईपलाईन फुटलेली। आता इकडे टिकाव आणलंय, खोरा आणलंय, सगळं आणलं। आता आहे ना पाईपलाईन उकरू तुम्ही, एवढा खड्डा केलेला आहे एवढा, ते एवढंच हे पूर्ण फाटलेली आहे पूर्ण, हे दम लागतोय पूर्णपणे। शुभ ते आले होते, आपल्याला थोडं कोल्ड्रिंक आणलेली प्यायला त्यांनी, आणि हे काय बिळं पाळले त्यांनी बिळं, आणि त्यांनी चालले आपली पाईपलाईन उकरायचं काम चालू आहे। मोकार दम लागत आहे, आता उकरायची पाईपलाईन आता आलेली आहे। शुभ म्हणते लय खासा खसू करणार आहे। तर काय तर बघा एवढ्या खाली पाईपलाईन, एवढ्या खाली म्हणजे मी अख्खा माही कमर बसून एवढी। आता मी काय करायचं एवढे एकट्याने, हे बाय बाबून ते मित्र आलेले ती काय मला उकरूच लागा ना भाऊ, नुसतं खातोय काहीच। आता एवढं भरलंय, आता एवढं काय करू मी, तुम्ही सांगा। यायला एवढं उकरायचं राव, लय डोक्याला हाजाय, पण काय गरज होती फुटायची, माझ्या मागं 7:30 रस्ते काय। तर काय फायनली इथे आहे ना पाईप सापडणार आहे आपल्याला। अरे माही कमरा एवढं आहे जवळजवळ, काही सोपं आहे का एवढं, कमरा एवढं खोल उकरले। 12 वाजल्यापासून उकरते, 3 तास झाले, आता 3 वाजलेत अजून उकरून झालं नाही। आपला मित्र आता किसना आला, आता किसना उकरू लागणार आहे। परियाडा झाले मी तुम्हाला सांगतो, डोकं बंद झाले मग आता। तर गाईज हे बघा एवढं होतं त्याच्या खाली, इकडं बघा, इकडं आण रे, इकडं आण। हे जे दिसतं की याच्यामुळे अख्खी पाईपलाईन फुटलेली इथं, याला कायम 7:30 आपली आत्ता मिटली। हा कृष्ण आलाय, कृष्णाने आपली एवढी मदत केली, त्याच्यामुळे आपलं एवढं काम झालं, नाही तर काय एवढं काम होत नव्हतं। यायला याची काय गरज होती यायची, जाऊ दे मरे कृष्णा कर बंद। मित्रांनो आपल्या इकडे मित्र आलेला आहे कृष्णा, त्याने आपली एवढी मदत केलेली ना, शपथ त्यो नसता तर मी आज डायरेक्ट आहे ना येडा झालो असतो। तर कृष्णाने आपली खूप सारी मदत केलेली आहे, तो का अजून सुद्धा खाली तो मदत करतोय, उकरतोय, सगळं कापतोय। कृष्णा करा करा बंद करा काम घ्या करून, नुसतं ब्लॉग बनवा। तर फायनल गाईज आपली पाईपलाईन बसून झालेली, आता 7 वाजलेत। तर हे आपले ते व्यवहारी काका आणि दिघे आले होते, तर आता आपली पाईपलाईन बसून झालेली आहे। तर आता बघू उद्या चालू करून सक्सेसफुली बसली का नाही। मम्मी पण इकडे टिकाव घेऊन फरक घेऊन चाललोय। त्याला गाईज आता आंघोळ केली, एवढा वैताग आला डायरेक्ट झोप आलेली आहे, लय दुखायला लागले आता, अंग बिंग दुखायला लागले भाऊ, लय अवघड झालंय। पिंगाला बोल ना, नको आता लाजलं मी। काय तो माकड्या होता, ठीक आहे ना।
डायलॉग ए पल्लेले गावात गेलतो तर आता इकडे घरी आलो. इकडे आपल्या झव्याबाई आज त्याची भांडणं आलेली रडतोय बिडतोय आपल्या का आलाय आज. नाही तर बसत नाही भाऊ घरात, जातो तिकडे त्याच्या गर्लफ्रेंड माग. हा होय झ्याब्या इकडे बघ. झ्याब्या तू हेलिकॉप्टर कुठे तू हेलिकॉप्टर कुठे. तर काहीच गावात गेलतो, आता गावातून घरी आलेलो आहे. तर आता आहे ना झोपतो. आता एडिटिंग करायची अजून. एडिटिंग केल्यानंतर आता 1:30-2 वाजता झोपायचं. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. गुड बाय.